आहे. आणि आता बरेचसे उन्हात बसलेले मी जास्त वेळ घेणार नाही, फक्त एक ठराविक मुद्दे सांगतो की कायदेविषयी का इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज. म्हणजे एखादी गोष्ट मला माहिती नाही की काही कायद्याचा बचाव होऊ शकत नाही, त्यामुळं कायद्याची माहिती असणं ही एक चांगली गोष्ट आहे. आता टेबल सीट चालले गाडीवर, मला माहिती नाही टेबल सीट जाणं गुन्हा आहे म्हणून ते काही त्याला माफी आहे असं काही प्रकार होत नाही. त्यामुळं हा एक महत्वाचा पॉइंट आहे की सर्वप्रथम कायद्याची माहिती असणं हा एक महत्वाचा भाग आहे. आणि आमच्या पोलीस डिपार्टमेंट तर्फे पण बऱ्याचशा आता शाळेवर आम्ही नेहमी प्रोग्राम घेत असतो म्हणून, आणि हा एक चांगला योगायोग आलेला आहे. तर मला एक ठराविक गोष्टी सांगायच्या आहे की आता एक जनरल वापरायच्या गोष्टी काय मुलांमध्ये, एक मोबाईल. तर मोबाईल वापरताना पण लहान मुलांनी म्हणजे एकतर वापरायलाच नाही पाहिजे, कारण मोबाईलचे त्यामध्ये चुकून जरी काही झालं तरी ते कुणाला मेसेज गेला चुकीचा तर तो मोबाईल असतो त्याच्या पालकच्या नावावर, ते त्या पालकाला विचारणा होती. एक छोटीशी गोष्ट सांगतो, एक 18 वर्षाच्या आतील मुलांनी गाडी चालवायला नाही पाहिजे, कारण काही घटना घडली ऍक्सिडेंटची तर ते म्हणजे ते विनाकारण त्या पालकावर येतं, म्हणजे तो पालकच जिम्मेदार धरला जातो त्या गोष्टीसाठी. ही एक काळजी घ्यायला पाहिजे. आणि सायबर गुन्ह्याविषयी आता प्रत्येक म्हणजे आता मोबाईल हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे, त्यामुळे सायबर गुन्ह्याविषयी पण आपण काळजी घेतली पाहिजे. की बरेचसे असे, आता हे मी पालकांसाठी सांगतो किंवा गावातील नागरिकांसाठी पण सांगतो की काय होतं, सायबर गुन्ह्यामध्ये तुम्हाला मोबाईलमध्ये अशा गोष्टी येतील की त्या आपल्याला अट्रॅक्ट करतात. तुम्हाला विना डॉक्युमेंटचं लोन, आणि लोन किती 5,000. आपल्याला काय वाटतं 5,000 काय एवढी मोठी रक्कम नाही, आपण ते काहीतरी ते लिंक डाउनलोड करतो, त्याच्यानंतर जो त्यांचं जे सुरू होतं आपल्याला ते मेसेज येणं, आपण 5 ते 8,000 जरी पेड केले तरी ते संपतच नाही. 10,000 जरी पेड केले तर ते म्हणते ते आमचा हा टॅक्स होता तो कट झाला, आता अजून पुढचा भरा तुम्ही. आणि सारखे आपल्याला एकदम इरिटेट करणारे एवढे मेसेज येतील, फोन येतील. तर शक्यतो कोणत्याही आमिषाला बळी पडू नका मोबाईलच्या संदर्भाने. त्याच्यावर जे लिंक वगैरे येतात आणि काही जे ऑफर्स असतात त्याला पण बळी पडायचं नाही. आणि मुलींच्या बाबतीत पण आता नवीन बऱ्याच दिवसापासून आता ते कायद्याविषयी आहे, पोक्सो कायदा आहे. तर कुठल्याही मुलींची काही तक्रार असली तर त्यांनी बिनधास्तपणे पोलीस स्टेशनला येऊन तक्रार नोंदवावी. त्यात कुणाचंही नाव जाहीर केलं जाणार नाही. सर्व म्हणजे असं गोपनीय यंत्रणा ठेवलेली असते. सर्व नाव जाहीर करणार नाही. ते ज्यांना बी तक्रार द्यायची ना तर त्यांचं नाव जाहीर करणार नाही, कुठल्याही पेपरला नाव वगैरे येणार नाही. त्यामुळं म्हणजे तक्रार यायला पाहिजे जी घटना घडली त्या संदर्भाने. आणि अजून आपल्याला 1 जुलैपासून, आता मागच्या 1 जुलै 2024 पासून पूर्वी जे भारतीय दंड संहिता म्हणजे IPC म्हणत होतो आपण, तर त्याला आता भारतीय न्याय संहिता असं एक म्हणजे आता नाव चेंज झालं कायद्याचं, आणि काही त्यातले घटक, काही रचना पण चेंज झालेली. तर त्याचा काही उद्देश आहे ते तपास प्रक्रियेमध्ये आधुनिकीकरण आणणे, तपास प्रक्रियेचे सुसूत्रीकरण, काही नवीन गुन्ह्यांचा समावेश. पूर्वी 511 कलम होते IPC मध्ये, आता 358 आहे. आणि मॉब लिंचिंग, दहशतवाद या असे नवीन काही गोष्टी त्यात ऍड करण्यात आलेल्या आहेत. तर याविषयी पण आपल्याला एक माहिती असू द्या. आणि कुणालाही आता या निमित्ताने मुलींना पण सांगायचं आहे की तुम्हाला जाताना येताना काही जरी बसनी जाता तुम्ही किंवा काही टॅक्सीनी जातात, काही जरी असलं तर शिक्षकांना सांगा, पालकांना सांगा, पुढे पोलीस स्टेशनला हे करू शकता. असं कुठलीही गोष्ट लपवून ठेवायची नाही किंवा कुठल्याही गोष्टीला घाबरण्याचं काहीच कारण नाही. तर आजच्या या जे कार्यक्रमाला मला जी 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आयोजित